हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे। काय बनवणार आहे व्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे। व्लॉग पूर्ण बघा, स्किप करू नका आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। जे माझ्या चॅनलवर नवीन असेल, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा। तर इथं मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, 1 वाटी वाटाणा आहे, कढीपत्ता, लसूण, अद्रक, टोमॅटो, कांदा, बटाटा आणि कोथिंबीर घेतलेली आहे। काय बनवणार आहे व्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे। तर दक्षला स्कूलला जायचं होतं सकाळी, म्हणून मग मी विचार केला की माझ्यासाठी पण होऊन जाईल आणि त्याच्यासाठी पण होऊन जाईल। त्याला टिफिनमध्ये द्यायचं होतं मला, तर टिफिनमध्ये मी त्याला असंच काहीतरी हेल्दी बनवून देते ज्याच्याने त्याचं पोट भरेल, कारण की त्याला यायला खूप लेट होऊन जातं आणि तो घरी येऊन जेवणसुद्धा करत नाही, डायरेक्ट झोपूनच जातो। म्हणून मग मला टिफिनमध्ये थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये द्यावं लागतं आणि व्यवस्थितच त्याला मला टिफिन करून द्यावं लागतं। त्याच्यानंतर मग मी टोमॅटो, कांदा, बटाटा, कोथिंबीर आणि अद्रक, लसूण मी छान खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे। आणि विषय काय होता माहिती काय, वटाणे पडलेले होते, खूप दिवसापासून विचार करत होते की काय बनवू, पण मग मी विचार केला की चला आज मी तुमच्यासोबत मटर पुलावची रेसिपी शेअर करते, कारण की साधा पुलाव तर सगळेजण खातात। म्हणून मग मी विचार केला की आज मी मटर पुलाव बनवते। तर अद्रक लसूण पण मी छान खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे। आणि विषय काय झाला माहिती का, पावभाजी ज्या वेळेस बनवली होती ना त्यावेळेस मी अर्धा किलो वटाणे आणले होते आणि अर्धा किलो वटाणे खूप असतात, त्याच्यामध्ये मी पावभाजीमध्ये खूप वटाणे टाकले तरी पण उरलेले होते आणि वटाणे फक्त मलाच आवडतात। दक्षसुद्धा काढून खातो, पण मी त्याला रिक्वेस्ट करते की बाळा खाऊन घे म्हणून। वटाणे आपल्या शरीरासाठी छान असतात, पण मग मी त्याला सांगते खाऊन घे बाळा, तो खातो, जबरदस्ती केली तर तो खातो। त्याच्यानंतर मग मी इथं छोटासा कुकर आहे माझ्याकडे, त्या कुकरमध्ये 1 ते 1.5 पळीसारखं तेल टाकलेलं आहे। जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण अद्रकची पेस्ट, कांदा। आणि विषय काय आहे माहिती आहे का, मी बासमती राईस घेणार आहे, कारण की बासमती राईसला जास्त पाणी लागत नाही। तुम्ही दुसरा राईस जर घेतला तर जो जुना असल्यामुळे पाणी जास्त खेचतं, पण हा जो आहे ना बासमती राईस त्याला पाणी जास्त लागत नाही। याच्यानंतर मग मी टोमॅटो टाकलेले आहेत। आणि काय झालं माहिती आहे का, 2 दिवसापासून मी व्हिडिओ बनवत होते, एक व्हिडिओ तर माझा असाच डिलीट होऊन गेला। गॅलरीतून डिलीट करायला गेली तर जिथं मी एडिट करते त्या ॲपमधूनच डिलीट झाला, तर मला एवढ्या प्रॉब्लेम झाल्या। त्याच्यानंतर काल रात्री व्हिडिओ बनवला, त्याच्यामध्ये पण एक प्रॉब्लेम झाला। काय माहिती काय झालेलं आहे, 2 दिवसापासून व्हिडिओ बनवायला प्रॉब्लेमच होत आहे आणि व्हॉईस वगैरे सगळं दिलं गेलेलं होतं। अपलोड करायची वेळ आली तो व्हिडिओच माझ्याकडून डिलीट होऊन गेला, माझी चुकीमुळे झालेला आहे। पण चला ठीक आहे, आपण चुकीमधूनच काहीतरी शिकतो। वटाणे इथं मी छान धुवून घेतलेले आहेत आणि बटाटा पण छान धुवून घेतलेला आहे। आणि इथं मी मसाले थोडेसे कमी टाकणार आहे, कारण की दक्षला द्यायचा आहे, तो जास्त तिखट खाऊ शकत नाही। म्हणून अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि अर्धा चमचा मसाला घेतलेला आहे, कारण की 1च वाटी तांदूळ आहेत म्हणून जास्त तिखट पण नको। अद्रक लसूण पण आग घेतं ना, म्हणून मग मी कमी मसाले यूज केलेले आहेत। जर तुमच्या घरात जास्त खात असतील, स्पायसी खात असतील तर नक्की एक वेळा ट्राय करा। आणि काय आहे माहिती का, थंडी आहे म्हणून मला असं वाटतं की वटाण्याच्या जेवढ्याही रेसिपी आहेत तेवढ्या पटकन बनवून मोकळं व्हायचं, कारण की नंतर सीझन गेल्यानंतर वटाणे खूप महाग होतात आणि नंतर मग तसे टेस्टसुद्धा येत नाही वटाण्यांमध्ये। म्हणून मग मी विचार केला की चला आज मटर पुलाव बनवूया। तर इथं मी छान परतून घेतलेला आहे आणि खूप अशा रेसिपी आहेत की तुम्हाला सगळ्यांना खूप आवडत आहेत आणि खूप मला सपोर्ट प्रेम देत आहेत, तर सगळ्यांना मनापासून थँक्यू। असंच सपोर्ट आणि प्रेम देत राहा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा। इथं मी तांदूळसुद्धा छान धुवून घेतलेले आहेत आणि हा जो कुकर आहे ना तो यांना कंपनीमधून एक म्हणजे नाही का प्ले गेम वगैरे खेळतात ना, तर त्यांच्यामध्ये त्यांना गिफ्ट भेटलेला होता आणि मला असा घ्यायचाच होता आणि दुसऱ्या दिवशी त्यांना तो गिफ्टमध्ये भेटलेला आहे। तर बरं झालं, चला गिफ्टच्या वस्तू, फ्रीच्या वस्तू वापरायची मजाच वेगळी असते। तर स्वादनुसार मीठ टाकलेलं आहे। तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे माझ्या चॅनलवर नवीन असतील ज्यांनी सबस्क्राईब केलेलं असेल ते सुद्धा सबस्क्राईब करा। तर इथं फायनली मटर पुलाव झालेला होता आणि माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। आणि फायनली झालेलं होतं आणि खूप छान झालेला होता, दक्षने पण खूप आवडून खाल्लेला आहे आणि फायनली माझी डिश रेडी होती। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय बाय।